शहरातून हरविलेल्या तसेच चोरी गेलेल्या मोबाईलचा शहर पोलिसांनी शोध लावून सदर मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त करून मूळ मोबाईल धारकांना परत केले। शहरातील बस स्टँड, आठवडी बाजार, मेन रोड व इतर ठिकाणावरून नागरिकांचे गहाळ झालेले एकूण 14 मोबाईल किंमत 1,50,000 खामगाव शहर पोलिसांनी CIR या वेबसाईटवर ट्रॅक करून शोधले। सदर मोबाईल पोलिसांनी जालना, अकोला, बुलढाणा या ठिकाणावरून जप्त करून ज्या नागरिकांचे मोबाईल आहेत त्यांना 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या उपस्थितीत परत केले। यावेळी मोबाईल धारक सुरेंद्र बळीराम जाधव राहणार बाळापूर फैल, अजय एकनाथ चौधरी राहणार समता कॉलनी, उमेश जगताप, सागर मोरे, सिद्धार्थ सुरेखा, राहुल देशमुख, गजानन केकान, जुबेर खान, अकबर खान यांच्यासह एकूण 14 मोबाईल धारकांना पोलिसांनी मोबाईल परत केले। सदरची कारवाई खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश गुरुदेव, राहुल धारकर, गणेश कोल्हे, गजानन बोरसे, सागर भगत, प्रदीप मोटे, रवींद्र कन्नर यांनी केली आहे। खामगाव शहर या महत्त्वाच्या गजबजलेल्या बाजारपेठ असणाऱ्या ठिकाणी मागील 6 महिन्यामध्ये बस स्टँड असेल, मुख्य बाजारपेठेची ठिकाणं असतील अशा ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रकार दिसून आलेले होते। या अनुषंगाने आमच्या खामगाव शहरचे प्रभारी अधिकारी रामकृष्ण पवार आणि सोबतचे त्यांचा DBचा स्टाफ, विशेष करून अंकुश गुरुदेव, थारकर, कन्नर, मोटे, भगत हे आमचे जे कर्मचारी आहेत यांनी विशेष करून लक्ष दिलं आणि जवळपास 14 मोबाईल त्यांनी आज ताब्यात रिकवर केलेले आहेत। आज वार्षिक निरीक्षणाच्या दिवशी ज्यांचे मोबाईल आहेत अशा व्यक्तींना बोलून त्यांना ते कोर्ट आदेशाने परत मिळतात। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।